राहुरी तालुक्यातील येवल्याखडा येथील बबन जाधव यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून 8 ऑगस्ट रोजी भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी 3,60,000 रुपये किमतीचे सोने चोरून नेल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान येवल्याखडा टाकळी रोड येथील बबन कोंडीराम जाधव हे आपल्या घराला कुलूप लावून परिवारासह तालुक्यातील म्हैसगाव येथे काही कामानिमित्त गेले होते। दुपारी 1 ते 2:30 वाजेच्या दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि कपाटाची उचकापाचक केली। यावेळी घरातील एका खोलीमध्ये जाधव यांनी अडगळीच्या ठिकाणी ठेवलेले 3,60,000 रुपये किमतीचे 16 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याचे बबन जाधव यांनी सांगितले। कार्यक्रम होता पुढे सासरोळी तिकडे तेच घरी कोण नव्हतं तुमच्या? इथून गेले त्यावेळेस कोण नव्हतं। मग 2:30ला ते डिपॉल सुटला ना, मग तो डिपॉल सुटल्यावर घरी आला। तिने पाहिल्यावर मग तिने फोन केला तिथून। काय बघितलं? हे कुलूप तोडलेलं आहे असं। किती सोनं गेलं ते कसं कळलं? सोनं किती गेलं ते कसं कळलं? ते पाहिलं आम्ही आले, तिने पाहिलं पण पुढं पुढे काय समजा असं। किती सोनं गेलं? काय जेवढं होतं तेवढं सगळं गेलं। अंदाजे किती होतं? आणि काही कॅश गेले का? नाही, कॅश नव्हते काही। त्याचे असं किरकोळ थोडे, पण माझ्याकडे म्हणजे काय नव्हतं। दुपारी 2:30 वाजता बबन जाधव यांचे चिरंजीव अमोल जाधव हे घरी आले असता त्यांना घडलेला सर्व प्रकार लक्षात आला। अमोल जाधव यांनी त्वरित राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी ताबडतोब तपासाची चक्रे फिरवून श्रीरामपूर येथील पोलीस उपअधीक्षक बाविस्कर यांना घटनेची माहिती दिली। बाविस्कर यांनी ताबडतोब घटनास्थळाला दाखल होऊन पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पीएसआय महावीर जाधव यांना मार्गदर्शन करून नाकाबंदी करण्याचे आदेश दिलेत। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अमोल जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव हे करीत आहेत। सतीश फुलसुंदर सह मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी।